करावा हा आनंद. काय काय करा, काय करा तुम्ही, तुम्ही काय करा, साखर वाट, गावभर साखर वाटा, सगळी आनंद साजरा झाला पाहिजे. साखर वाटा, साखर काय करा, साखर काय करा, हा तुम्ही हत्तीवरून साखर वाटा, हत्तीवरून सगळीकडे गावभर साखर वाटा, हत्तीवर. हा हा, समजा तुम्हाला हत्ती नाही मिळाला, तुम्हाला हत्ती नाही मिळाला तर रेड्यावरून साखर वाटा, पण साखर ही वाटलीच गेली पाहिजे. आपल्या कोठारात जेवढी काय म्हणून साखर आहे ना, सगळी साखर वाटून टाका. म्हणजे दिवाळी दसरा सगळे सण एकाच दिवशी साजरे झाले पाहिजेत. मी तुम्हाला सांगतो, तर त्या मुदोळकरच्या घरावर संक्रांत कोसळीना, पण पतंग इकडे आमच्या मनात उडतोय. आणि काय तुम्हाला शोकसभेचं भाषण देतोय? आज काय सुटकी चेहरा घेऊन उभे राहिलात तुम्ही? शोकसभा आहे. मी काय बोलणार मालक, तुम्ही बोलाल ते पूर्व. कशाला लांबून चालन करताय? आमचं कशाला लांबून चालन करताय तुम्ही? त्याच्यापेक्षा तांबडे बाबाला छडून जा, त्यांची करुणा भागा. कुंपण गळून पडलंय संख्ये, ती कापायला घ्या. शेळ्यांची राखण करणारा कुत्रा गेला, शेळ्या मस्त करायला घ्या. काय करा, त्या मुदोळकरच्या घरावर गुंड सोडा, त्याच्या घरावर हल्ला करा, त्याच्याकडे हल्ला. पण एक लक्षात ठेवा, कुणी मेलं नाही पाहिजे. घाबरवायचं की भीतीनं ती मंडळी झोपलीच नाही पाहिजे. सारखं कोणतरी येईल आपल्याला मारेल या भीतीनं डोळ्यात तेल घालून त्यांनी जागरण केलं पाहिजे. त्यात तेल घालून जागरण, कंटिन्यू जागरण, ही भीती निर्माण करा, इतकी भीती निर्माण करा की त्यांचं काळीज आणि त्यांचे डोळे थकून थकून असे लोंबतात ना, तसे लोंबले पाहिजे. अशी काहीतरी परिस्थिती निर्माण करा. दादा, गौरव, तू ओकेस ना? नेत्रा निघ पट. चल 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 पटकन गाडीत बस. गौरांग तिला घेऊन निघ. दादा पण तू. गौरांग निघ. अरे ऐक माझं तू. दादा तू. गौरांग तू निघ पटकन. नेत्राला घेऊन ताबडतोब इथनं जा. दादा पण ही डिस्कशन करण्याची वेळ. गौरांग निघ. आणि त्या झटापटीमध्ये स्वतःचा बचाव करत असताना सत्यजितच्या हातून अजय खोपकरचा खून झाला. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये स्वतःचा आणि आपल्या कुटुंबियांचा जीव वाचवणं हा काही गुन्हा नाहीये ना.
भाऊजी यांना खूप लागलाय का? नाही, म्हणजे इंजुरी आहे पण मेजर नाहीये. पण नेत्रावर हल्ला करण्यासारखं असं काय झालंय? तिच्या मागे का लागलीत ती लोक? याचाही उलगडा होईलच लवकर. अजय ऑन द स्पॉट गेलाय. सत्यजित सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. त्याच्यासाठी जामीन मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे, पण बघूया काय होतंय. हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे असं मला वाटलं. कसं आहे, यातून आता आणखीन गैरसमज नकोत वाढायला म्हणून. आजपर्यंत त्यांनी केवढी संकट झेललीत, पण त्याचा लढा आजही चालूच आहे वहिनी. पण त्याचं नशीब त्याची साथ देत नाहीये, कारण तुमची त्याला सोबत नाहीये. किती सोपं झालं ना नातं जोडणं आणि ते लगेच तोडणं. प्रेम, माया, विश्वास हे शब्द सगळे आता पुस्तकापुरते उरले आहेत. खरंच आहे. एखाद्यावर डोळे झाकून प्रेम करणं चुकच आहे ना. प्रेमापोटी प्रेम करतो आपण आणि त्याच्या ठिकऱ्या उडाल्या की परिणाम हाच असणार ना. सुरुवात कुठून झाली यापेक्षा महत्वाचं आहे शेवट काय होतो. शेवट गोड व्हायला हवा. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या दोन जीवांना एकमेकांपासून वेगळं व्हावं लागणार आहे. तुला सांगतो, सत्यजित रावांनी माफी मागितली होती. आपल्या म्हणूनही समजून घ्यायला हवं. एक वेळ दारू पिणारा, मारणारा, तुसडेपणानं वागणारा नवराही बायका सहन करतात, पण जगातली कुठलीही स्त्री तिच्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध आहेत हे सहन नाही करू शकत. हे बघ, तसं काही नाहीये. त्या प्रियानी कोर्टात साक्ष दिली होती की त्यांच्यामध्ये तसले कुठलेच संबंध नव्हते. आता मला सांग, हे कळल्यावर दादानी जरा समजुतीने घेतलं असतं तर काय बिघडलं असतं. पण दादांचे आणि सत्यजित रावांचे संबंध ह्या कारणामुळे नाही बिघडले आहेत. त्याची सुरुवात आधीपासूनच होती. ते कुठल्याही कारणामुळे बिघडले असले तरी आपल्या मुलीचा संसार वाचवणं हे जास्ती महत्वाचं नव्हतं का? सत्यजित रावांची कुठलीही बाजू न ऐकून घेता दादानी त्यांच्याबद्दलचं मत बनवून टाकलं. हे सगळं दादाच्या हट्टीपणामुळे झालेलं आहे. तुला काय वाटतं? तुला असं वाटतं का सत्यजित रावांपासून मनू लांब गेली तर ती सुखी राहणार आहे म्हणून? तसं नाही होणार. ते दोघं जितके एकमेकांपासून लांब जाणार आहेत तितकेच ते मनाने तुटत जाणार आहेत. अभिनंदन दादा, अभिनंदन. सगळं काय तुझ्या मनासारखं झालं. काय म्हणायचं का तुला? हेच की जो माणूस तुला मवाली वाटत होता तो अखेरीस तुरुंगात गेला. आता काय तुला तुझ्या नातीची, शुभ्राची कस्टडी लगेचच मिळेल. सुंठी वाजून खोकला गेला वगैरे असं काय बोललं असतास ना तर मला जरासं पटलं असतं. पण असं खोचक बोलून तुला काय सिद्ध करायचंय? सिद्ध? अरे मी कोण सिद्ध करणारा? जे काय सिद्ध करायचं ना ते कोर्टाने ऑलरेडी सिद्ध केलंय. दादा, आता आपल्याला शुभ्राची कस्टडी मिळणार म्हणजे मला असं वाटतं आपण या घराला ना लाइटिंग केलं पाहिजे. आपण केस जिंकलोय म्हणजे आपण लोकांना बोलवलं पाहिजे, जेवणावळ केली पाहिजे, पंक्ती जोडल्या पाहिजेत. त्याशिवाय या जगाला कळणार कसं की सरनाईक कुटुंबाला आनंद झालाय म्हणून. तुझे टोमणे कळतात मला, पण या केसचा निकाल अजून लागायचा आहे. निकाल लागल्यातच जमाय दादा. आणि टोमणे कशाला? मला सांग, तुला खरंच आनंद झालेला नाहीये? तुला काय म्हणायचं शिवराज? त्या माणसाला भर रस्त्यामध्ये एका माणसाचा खून गेला, तो काय माझ्या सांगण्यावरून गेला? तुला काय मला दोष द्यायचा याच्यामध्ये? नाही, मला असं काही म्हणायचं नाहीये. पण घरातल्या वडीलधाऱ्या माणसांनी परिस्थिती समजून वागायला हवं, एवढंच माझं म्हणणं आहे.
हे बघ शिवराज, हे सगळं अशा रीतीनं संपावं असं मला सुद्धा कधी वाटलं नव्हतं. आणि हे जरी घडलं नसतं ना तरी सुद्धा मी माझा संघर्ष सुरूच ठेवला असता, कारण मला माझी नात माझ्या घरामध्ये हवी. बस दॅट्स ऑल. आणि तुझ्या बोलण्याचा रोग तर मला जाणीव करून देतोय की जे सगळं अघटित घडलं ते माझ्यामुळे घडलं किंवा माझ्या सांगण्यावरून घडलं. नाही, पण दादा, जी घटना घडली ना त्या घटनेच्या मागे अनेक घटनांची एक चेन होती. तू जर याआधी जरा समजूतदारपणे वागला असतास तर ही जी अघटित घटना घडली ना ती घडलीच नसते. शिवराज, सल्ले देणं सोपं असतं, परिस्थितीची दोनात करणं अवघड असतं. शिवाय जगातला कुठलाही माणूस आपला स्थायी भाऊ कधीच सोडत नसतो. हाणामारी करणं, दमदाटी करणं हा त्या माणसाचा स्थायी भाव होता. त्याची फळं तो आता भोगतोय ना. शिवाय एखाद्याला कायमचं संपवून सगळे प्रश्न मिटत नसतात हाही विचार त्याला कधी शिवला नसेल. दादा, परिस्थितीशी दोन हात करावे लागतात असं आता तूच म्हणालास ना. हो, पण हा काय एकमेव मार्ग नाही. आणि मला दोष देण्याचा तुझा कार्यक्रम जर संपला असेल तर मी जाऊ शकतो. मला सुद्धा महत्वाचं काम आहे. दोष आता शुभ्राला लागलाय दादा. आपला बाप खुनी आहे हे तिला आता आयुष्यभर ऐकावं लागणार आहे. नाही, तसं होणार नाही. त्याची काळजी घेईन मी. यापुढे काय करायचं, कसं करायचं हेही ठरवलंय मी. त्यामुळे तू आता उगीच चिंता करत बसू नकोस. काय करणार आहेस तू? रडू नगस. ज्याच्यासाठी रडतीस त्याला तुझ्या डोळ्यातलं हे पाणी आवडायचं नाही बघ. तो आहे कुठे हे पाणी बघायला? सासूबाई, मला माझं सत्य बघायचं हो. एकदा त्याला बघायचं. येईल त्यो, येईल. न्याव देणाऱ्या माणसाला हे नक्कीच ठाव आहे. माझा सत्य अट्टेल गुन्हेगार नाही. आपल्या भावाच्या पोटूच्या बायकोचा जीव वाचवायचा होता त्याला. अगं, आपल्या भक्तांना वाचवण्यासाठी देवाला बी दुसऱ्याचे प्राण घ्यावे लागले आहेत. एक महत्वाची गोष्ट, तुमच्या मुलाच्या आयुष्यात जो काही समतोल टिकून आहे तो केवळ या मुलीमुळेच. शालिनीताई, तुमचा हा मुलगा आगडोंब आहे आणि त्याची ही बायको तो आगडोंब शांत करणारी शीतल शक्ती आहे. आणि तुम्ही जर ही शक्ती त्याच्यापासून हिरावून घेतली तर तो आगडोंब स्वतःचं अस्तित्व नष्ट करेल आणि हाती उरेल ती फक्त राख. ती त्याचं कवच होती सासूबाई. ती गेली आणि सगळं जात राहिलं. आणि आता तर असं काय बी नाही ग बाई, असंच आहे. आज जर मंजिरी सत्यजीतच्या आयुष्यात असती ना तर. अगं, पण तेव्हा काय कमी संकट आली होती का? पण सत्या लढलाच नव. आता भी लढल, नक्की लढल.
आणि मला हे बी ठाव आहे, मंजिरी जर त्याच्या पाठीशी असती तर त्याला लई बळ आलं असतं बघ. पण आता ते बळ तुला द्याया पाहिजे. मी कोणाला काय बळ देणार आता? शाले, अगं येडी आहेस का तू? हा, शांत हो, शांत हो पोरी. कोण आहे? दार कोण? म्या बघते. सासूबाई, नाही तुम्ही नका जाऊ. अगं दार वाजतंय बघाय ना ग. अहो पण म्या बघते, तू काळजी कर नका. सांभाळ. होय. काय झालं? कोण दरवाजा वाजवतो? आजी ती माणसं कधीपासून दरवाजा वाजवत आहेत. मी गौऱ्या बघ. काय झालं? कोण आहे? नाही गौऱ्या दादा, प्लीज तुम्ही दार उघडू नका. ती माणसं खूप डेंजरस आहेत. मी दार उघडलं तेव्हा एका माणसाने मला हात धरून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. मी कसा बसा माझा हात सोडून दार लावून घेतले. तुम्ही प्लीज जाऊ नका आता. बाहेर माझी बायको बाहेर गेले. चल तुला घेऊन जातो. चल गौऱ्या तुझ्या खिडकीवर कोणीतरी दगड मारला आणि काच फुटली. काय? आणि नेत्रा? ते सुखरूप आहे. अरे पण ही लोक कोण आहेत? काय चाललंय समजा? आत्या, तू नेत्राजवळ बस. मी पोलिसांना फोन लावतो. फोन. अरे मसन थोत्रीच्यानं माझ्या घरच्या लोकांनी त्रास देता काय? पोलीस येतील तेव्हा येतील. मीच बघून घेते तुम्हासनी. आजी तुम्ही आता कुठे जात? थांब, दरवाजा आतनं लावून घे. आजी नका जाऊ. आजी प्लीज. आजी अरे ए भाड्या, तुझ्या आईशीला काळं कुत्र चावलं ते तुला काय वाटलं? माझं लेकरू जेल मध्ये गेलं म्हणून तुम्ही काय वाटेल ते करशीला? काय वाटतं तुला? माझ्या लेकाकडे जर आणि माझ्या घरातल्या माणसांकडे वाकडे डोळे करून बघशीला ना तर डोळं काढून हातात देईन. चल हो चालता. सत्यशीला मुदोळकर जितकी हाय अजून, समजलं? क्या मैं करूं पहले से ही केस हूं मैं हार के तो किरण, टुडे आय एम फीलिंग व्हेरी मच ॲट इज, रिलॅक्स्ड. डोक्याचं सगळं टेन्शन दूर झालेलं आहे बघ. अर्थात हे सगळं टेन्शन तुझ्यामुळेच आलं होतं. नाही, पण आय एम नॉट ब्लेमिंग यू फॉर दॅट. इनफॅक्ट आय एम प्राऊड ऑफ माय डॉटर. हे बघ, जे काही झालंय ना बापा, त्यात तुझं क्रेडिट काहीही नाहीये, हे ऍक्सेप्ट कर. काही असेल, डोक्यावरचा ताण कमी झालाय ना. तुला सांगतो, उद्या सरनाईकानं प्रश्न विचारून भंडावून सोडलो तुम्हाला. चला, शेवटी त्याच्या मनात हो थिंक ऑफ द डेव्हिल, द डेव्हिल इज हिअर. 100 वर्षापेक्षा जास्त जगणार आहे तू. तुझ्या नातवंडांची नातवंड सुद्धा मांडीवर खेळवशील. आणि हे काय रिकामे हाताने आलास? पेढे कुठे आहेत? पेढे? अरे केस जिंकलोय आपण. नाही म्हणजे फॉर्मॅलिटीज बाकी आहेत, पण केस जिंकल्यातच जमा आहे. तेव्हा तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. काका, सी यू लेटर. बाय.
जास्त असताना पृथ्वी अपयश पचवणं खूप कठीण असतं. कांट हेल्प इट, इट इज पार्ट ऑफ अवर प्रोफेशन. बोल, तुझं काय येणं केलं? नाही म्हटलं अजून काही कायदेशीर बाबी वगैरे राहिल्या तर नाहीत ना, म्हणून विचारावं म्हटलं. कसल्या कायदेशीर बाबी? अरे केस जिंकलं आपण. तुला मागच्या वेळेलाच बोललो होतो ना, आपण केस जिंकणार. यू डोंट वरी. तुझ्या नातीची कस्टडी तुला मिळणार आहे 100%. अरे त्या मुधोळकरनी फक्त त्या माणसाचाच खून केलेला नाहीये, अख्ख्या केसचाच खून केलेला आहे. आता त्याची फळं भोगेल तो लवकरच. पण ते खरं आहे, पण कधी ना कधी त्याला तुरुंगातून सोडतीलच ना, तेव्हा फार दूरचा विचार करतो यार पृथ्वी. तेव्हा सुद्धा काही होणार नाही. कळलं? तू काहीही करू शकणार नाही. अरे एक एक दिवस मोजत असेल तो, जेव्हा जेलमध्ये गेलेला असेल तेव्हा तेव्हा आयुष्य नको असं वाटायला लागेल त्याला. कळलं? तुला सांगतो, एकदा खुनी म्हणून शिक्का लागला ना, काही खरं नसतं. तेव्हा रिलॅक्स, सगळं काही आपल्या मनासारखं झालेलं आहे, होणार आहे. आणि ही गुड न्यूज मंजूला पण सांग. कोर्टात त्याला आणलं जाईल केससाठी. सो व्हॉट? फायनल हिअरिंग झालं ना की त्याला कळेल आपण काय करून बसलोय ते. पण तू एक लक्षात ठेव, तू आता सेलिब्रेशनची तयारी करायला लाग. कळलं? डोंट वरी.